नमस्कार, मी कुमारी रणवीर विजय पाटील, इयत्ता 6वी तुकडीय. माझी कथा आहे डॉक्टर जयंत नार्वेकरांच्या यक्षांची देणगी या विज्ञान कथा संग्रहातील दृष्ट्या. अरे छोटू, तुला किती वेळा बजावलं की त्या बाजूला जाऊ नको म्हणून, पण मग बाबा का जातात रोज तिकडे? अरे बाबांचं तिकडे काम असतं म्हणून जातात ते. असा वाद छोटू आणि छोटूची आई यांच्यात जवळजवळ रोज असते. तिकडे म्हणजे एका भुयारवरच्या मार्गाकडे. छोटूचे बाबा रोज त्या मार्गाने कामाला जात आणि त्याच मार्गाने परत येत. पण हा मार्ग सामान्य माणसांना निषिद्ध होता. काही निवडक लोक सोडल्यास इतरांना तिकडे जाण्याची बंदी होती आणि छोटूचे बाबा या निवडक लोकात होते. आज सुट्टी असल्यामुळे छोटूचे बाबा घरी जाणार करत होते. आईचे लक्ष नाही असे पाहून छोटूने आपल्या बाबांच्या खिशातला सिक्युरिटी पास पळवला आणि त्या भुयारी मार्गाची वाट धरली. असे म्हटले तर त्यांची सर्वच वसवाट जमिनी खाली होती. पण हा भुयारी मार्ग कसे का बोगद्याप्रमाणे होता. आत दिवे होते आणि लगेचच बंद दार पुढचा मार्ग रोखून उभे होते. छोटूने आपल्या बाबांना इथूनच आत जाताना पाहिले होते. त्याने तो सिक्युरिटी पास खिशातून काढला आणि त्या योग्य दिवसात टाकला. दार उघडले गेले. छोटू पलीकडे गेला. दार बंद झाले. दुसऱ्या काचेतून कार्ड बाहेर आले आणि त्याने कार्ड घेतली की सर्वत्र नजर फिरवली. हा भुयारी मार्ग हळूहळू वर जात होता. आज छोटूला जमिनीवर जाण्याची संधी मिळणार होती. पण आज तो योग नव्हता, कारण त्या मार्गावर असलेल्या वेगवेगळ्या निरीक्षण यंत्रांची छोटूला कल्पनाही नव्हती. इतकी बुटकी व्यक्ती या मार्गाने आली कशी? एका यंत्राने छोटूचा फोटो काढून कुठेतरी केंद्रीय कचेरीत पाठवून त्याची पडताळणी केली आणि टोकाची सूचना आली. छोटू पुढे एकदम 10 घंटे उपस्थित झाले आणि त्यांनी त्याला घरी परतवून आणून सोडले. आई त्याची वाटच पाहत होती आणि जरा नेहमीच्या संवादाला जरा कडक स्वरूपात सुरुवात झाली. पण तेवढ्या त्याची मागास त्याच्या मदतीला आली. अगं मी जरा समजावतो म्हणजे पुन्हा तो गडीत पडणार नाही. आणि छोटूकडे म्हणून ते म्हणाले, हे बघ छोटू, मी जातो तो भाग जमिनीवर आहे. तिकडे सामान्य माणसाला जायची परवानगी नाही, कारण तिथल्या परिस्थितीत तो जगू शकणार नाही. मग तुम्ही कसे जाता? आता हा छोटूचा प्रश्न अपेक्षितच होता. अरे मी जातो तो एक खास तऱ्हेचा स्पेस सूट घालून. त्याच्यातून मला श्वास घेण्यासाठी प्राणवायू मिळतो. तिथल्या बाहेरच्या विलक्षण थंडीपासून माझं रक्षण होतं. त्याच्या खास बुटामुळं मला चालणं शक्य होतं. वरती कसं वापरायचं याचं आम्हाला हा शिक्षण देण्यात आलं आहे. छोटू ऐकत होता. बाबा पुढे म्हणाले, एक काळ होता जेव्हा इथली सर्वच वसाहत जमिनीवर होती. पण हळूहळू वरच्या वातावरणात फरक होत गेला. याचं मुख्य कारण म्हणजे सूर्यात झालेला फरक. कारण आपला ग्रह ज्या सूर्याभोवती फिरतो त्याच सूर्यामुळं आपल्याला उष्णता, प्रकाश वगैरे मिळतो. छोटू ऐकत होता. दुसऱ्या दिवशी बाबा कामावर गेल्यानंतर कंट्रोल रूम मध्ये टीव्ही स्क्रीनवर एक ठिपका दिसला. हा आकाशातला तर तारा नव्हे, असे एक अधिकारी म्हणाले. हे आकाशात तर नसेल का ना? छोटूच्या बाबांनी विचारले. आकाशात कुठून आले असणार? शक्यच नाही. निदान आकाशात पाठवण्याची सुधारलेली तर नक्कीच नाही. नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून 2 यानं आपल्या ग्रहाजवळ येत आहेत. एक यान आपल्या भूमीरित्या घालत आहे, दुसरं अजून लांब आहे पण इकडंच येत आहे. छोटूच्या आयुष्यातला आज एक महत्वाचा दिवस उगवला, कारण आज तुझ्या बाबांनी त्याला त्याच्या जमिनीखालच्या कंट्रोल रूम मध्ये नेलं होतं. छोटू कंट्रोल रूम मध्ये घुसताच टीव्ही स्क्रीनवर ठिपका दिसला. त्याचे डोळे कॉन्सोल पॅनलकडे गेले. एक बटन दाबायची अनिवार्य इच्छा झाली. लाल बटन त्याला आकर्षित करीत होते. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वक्तव्याकडे